हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, केडी फॅशनमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो कटोरी ब्लाऊज आहे आणि 40 साईजचा आहे आणि डिझायनर आहे। तर सर्वात पहिलं आपण ह्याची पूर्ण कटिंग पाहणार आहोत। तुमच्याकडे पण अशा डिझाईनचे ब्लाऊज रेडीमेड डिझाईन आहे, वर्क केलेला ब्लाऊज आहे हा, तर तो माझ्याकडे शिवायला आला आहे। चला आपण कटिंग बघूया। तर इथे बघा 40 साईजचा ब्लाऊज आहे। पेपर पॅटर्न मी घेतलेला आहे, माझ्याकडे आहे ते, कारण की अर्जंट आहे। हा जो गुलाबी ब्लाऊज आहे तो मी शिवलेला आहे, पण पहिल्यांदी तोच मला मापाला दिलेला आहे बरं का त्यांनी। तर हा गळा बघा कसा ॲडजस्ट करायचा। आता इथे गळा खूप रुंदी आहे, वरच्या साईडला खूप रुंद आहे बघा, जसं की बोटनिकच्या अंदाजाने हा जो गळा आहे बोटनिकसारखा दिलेला आहे, पण त्यांना बोटनिक नको आहे, त्यासाठी मग हा जो ब्लाऊज आहे त्याला आता हा वरच्या साईडला गळा बघा, बॉर्डर कुठे दिलेली आहे, गळा कुठे दिलेला आहे, बोटनिकची साईज दिलेली आहे, पण बोटनिक नाही शिवायचं। इथे जवळजवळ 10 इंच गळा असतो त्यांचा, तर इथे मी माप टाकून बघत आहे। आणि वरचा जो फेडलेला गळा आहे त्याला आपण थोडंसं टिचिंग करून आतमध्ये घ्यायचं आहे, जेणेकरून आपला शेप छान होईल आणि गळा जो शोल्डरचा गळा आहे तो जास्त फेलतो। इथे बघा तुम्ही 8, 10, 11 इंचावरती गळा येत आहे, तो 11-12 इंचावरती, म्हणजे आपल्याला 6 घेतलं तरी पण होत नाही, म्हणजे खूप जास्त फेललेला आहे तो गळा। तर आपल्याला त्याला ॲडजस्ट करूनच शिवायला लागतं। तर चला आपण बघूया आता पूर्ण अशा पद्धतीने इथे टिप मारून घ्यायची त्याला, जेणेकरून थोडासा इकडे येतो। तर सर्वात पहिलं आपण अस्तर कट करूया। अस्तर कटिंग झाल्यानंतर आपल्याला कळणार आहे की काय कटिंग करायचं आहे, कसं कटिंग करायचं आहे। सर्वात पहिलं आपल्याला एकदा चेक करून घ्यायचं आहे। स्लीव त्यांना शॉर्ट शिवायचे आहे, स्लीव शॉर्टच शिवायचे आहे त्यांना, त्यामुळे स्लीवचं काही हे नाही आहे। आणि स्लीव बॉर्डर एका साईडला दिली, स्लीव एका साईडला दिली, असं दिलेलं आहे बरं का। तर इथे बघा ओपन राहणार आहे विदाऊट डिझाईनचं, पण नो प्रॉब्लेम, त्यांना तसं शिवायचं आहे। तिथे लेस वगैरे तुम्ही लावू शकता, पण त्यांना नको आहे लेस। तर आता सर्वात पहिलं मी 1 मीटर अस्तर घेऊन आलेले आहे, आणि 1 मीटर अस्तर घेऊन आल्यानंतर ते आपण ड्रॉफ्टिंग करत आहोत। सर्वात पहिलं आपण बॅकनेकचं बघूया, बॅकनेकची ड्रॉफ्टिंग बघूया। सर्वात पहिलं इथे 13-13.5 इंच त्यांचं उंची तयार असते, त्या हिशोबाने आपल्याला डायरेक्टली 15 इंच तुम्ही घेतलं तरी चालते उंची, किंवा 14 इंच, 1 इंच प्लस करायचं आहे, किती पण माप घ्या। इथे शोल्डर मी 6 घेतला आहे, त्यानंतर शोल्डर 6 इंच घेतल्यानंतर त्यानंतर मी मुंडा घेतलेला आहे 5.5। आता मुंडा 5.5 घेतलेला आहे, आणि हा 40 साईजचा ब्लाऊज आहे। आणि आता तुम्हाला इथे मुंडा 5.5 घेतलेला आहे मी, कारण की मुंडा फेलतो खालच्या साईडला, त्या साईडनं 1 इंचावरती गोलाई दिलेली आहे। यांचा दंड घेर आहे ना खूप जाड असं, म्हणजे जाडसर आहे, त्यामुळे इथे व्यवस्थित खालच्या साईडने घ्यायचा आहे शेप थोडासा, अशा पद्धतीने, म्हणजे तो दंड घेर व्यवस्थित बसतो। जर तुम्ही वरची साईड घेतली तर मग तो दाटल्यासारखं होतो। तर इथे कंबरची फिटिंग टाकलेली आहे 8.5 पावणे 9, परत पुढे आपल्याला 1 इंच टाकलेला आहे ते घ्यायचं आहे। डाट जो आहे ना, डाटसाठी आपण घेतलेला आहे तो 1 इंच घ्यायचा आहे, आणि व्यवस्थित आता ती मशीनच्या खाली मी कपडा गुंतवलेला आहे, मला काही टेबल नाही आहे कटिंग करण्यासाठी, तर अशा पद्धतीने करायला लागतो। तर इथे बरोबर झालेलं आहे आपलं। आता आपल्याला गळा रुंदी 2 इंच, 2.25 इंच तशा पद्धतीने ड्रॉफ्टिंग करून घ्यायची। आपण प्रत्येक ब्लाऊजला करतो, किंवा ज्यांचा माप असतो त्या हिशोबाने किती घ्यायचा आहे त्या हिशोबाने मी इथं ड्रॉफ्टिंग करून घेतलेलं आहे। आणि जवळजवळ 10 इंच पाठीमागचा गळा, रुंदी 3.5-3 इंच, आणि इथे बघा तयार झालेला आहे। आता ही मार्जिन ॲड करून घ्यायची आपल्याला। आता मी आज मार्जिन जी आहे इथे मी 2 इंच ॲड केलेले आहे, कारण की हेल्दी आहेत त्यामुळे 2 इंच मार्जिन ॲड करून घेतलेलं आहे। आता आपलं काय राहतं माहिती आहे का, हेल्दी व्यक्ती असले ना तर खूप घोळ येण्याचे चान्सेस असतात बघा, बगलेमध्ये घोळ येतात, आणि शोल्डर पुढे येतो, त्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवायला लागतात। अर्धा इंच आपल्याला गळ्याच्या साईडला डाऊन करायचं असतं, हे सर्व गोष्टी आपण कटिंगमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आहे बरं का। आता इथे बघा बॅकनेक झाल्यानंतर आपण आता सर्वात पहिलं काय, आता स्लीव कटिंग करून घेणार आहोत। आता स्लीवचं माप आपण बघितलेलं आहे, त्या हिशोबाने आपल्याला इथे स्लीव कट करून घ्यायची। इथे मी बघा 7 इंच घेतलेले आहेत, जेणेकरून 6 इंच त्यांची स्लीव तयार आहे रेडी, आणि तो जो डिझाईन वर्क दिलेला आहे त्या हिशोबाने आपल्याला स्लीव रेडी करायची आहे बरं का। तर आता ही स्लीवचे झाले। आता हे थोडंसं मला इथे जॉईंट लावायला लागतं स्लीवला, कारण की बघा इथे आता छातीचा चौथा भाग 10 येतो, तर मग इथं आपल्याला 10 यायला पाहिजे। इथे फक्त 7 इंच कटिंग झालेली आहे, तर आपल्याला पुढे आता 2-3 इंच ते कपडा लावून घ्यायचा आहे।
आता इथे माझ्याकडं पेपर पॅटर्न आहे आणि कटोरी आहे, त्यामुळं 4 टक असेल तर मी डायरेक्टली कपड्यावरच कटिंग करून घेते क्रॉपिंग करून. पण इथे मला आता काय आहे की पॅटर्न आहे माझ्याकडं, तर पटकन मी ठेवून कट करत आहे. आणि कटोरी डबल काढत बसलं ना तर काय होतं माहिती आहे का, की आपलं वेळ वाया जातो आणि कपडा पण वाया जातो. हे अशा पद्धतीने थोडंसं शोल्डर वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता. मी कशा पद्धतीने वाढवलं बघा पुढच्या साईडला, त्या हिशोबाने तुम्ही शोल्डर वाढवायला. आता इथे आपली कटोरी काढून घेऊ आपण व्यवस्थित. बघा कटोरीचा शेप खूप छान आहे आणि जेव्हा मी शिकायला जात होते तेव्हा मला ही कटोरी त्यांनी कापून दिलेली आहे बरं का. आणि याच्यावरून मी भरपूर मग पेपर म्हणजे असे वेगवेगळे कटिंग केलेले आहेत. आणि प्रिन्सेस कट तर मी स्वतः कटिंग केलेलं आहे, ते पेपर पॅटर्न आहे माझ्याकडं प्रिन्सेसचे पण बघू शकता. आता आपल्याला क्रॉसपट्टी करायची आहे. क्रॉसपट्टी करून घेऊ आपण, कट करून घेऊ आणि नंतर मेन फॅब्रिक कट करून घेऊ आपण. 12 इंच कट करून घेऊ आपण. स्टिचिंगचं मार्जिन ॲड करायचं आहे. अर्धा इंच जास्त झालं तर चालेल, पण कमी पडलं तर परत मग सगळं जोडत बसायला लागतं, त्याची काळजी घ्यायची आहे मैत्रिणींनो. आता हे आपलं कटिंग झाली आहे, त्यानंतर आपण लगेचच मेन फॅब्रिक घेतलेला आहे. मेन फॅब्रिक बघा आता बघत आहे मी, त्याच्यात गळा बसतोय का बघा. आता खालची बॉर्डर खालीच राहते, वरचा गळा वरतीच राहतोय. बोटणीचं दिलेलं आहे, आपण ॲडजस्ट करून शिवून घ्यायचं असतं. रेडीमेडचं काही टेन्शन काय नसतं, ते गळा रुंदी दिलेला असते. आणि स्लीव उंची हाईटर शिवायची असेल तर मग ते मधीच वर्क दिलेलं असतं, असं हिशोब आहे, बाकी काही नसतं त्याचं. काठाला धरून जर डिझाईन दिलेली असली ना मग काही प्रॉब्लेम होत नाही. आता चला इथं मी कटिंग करून घेते मेन फॅब्रिकचं. आता इथे मी थोडंसं एक्स्ट्रा कटिंग करत आहे बरं का. जो मेन फॅब्रिक आहे थोडा एक्स्ट्रा करते, म्हणजे आपल्याला थोडीशी एक चुनट द्यायची आहे ना, त्यासाठी पिनअप करून घ्यायचं. पिना लावून घ्यायच्या व्यवस्थित सगळीकडं. थोडा एक्स्ट्रा घेतलेला आहे बघा. आता बघा स्लीव किती जवळ आली, बघितले तुम्ही. म्हणजे स्लीव अशी दिली होती की त्याच्यामध्ये पाठीचा भाग बसत नाही आणि स्लीव लांब हाताची स्लीव बसत नाही. मग मी काय केलं इथं बघितलं ना तुम्ही. आता पाठीचा भाग काढला, मग काय पाठीला थिगळ लावायचं होतं का, म्हणजे अशा पद्धतीने स्लीव दिली तर लांब स्लीव कशी शिवणार आपण. मग ह्याच्या खाली आपल्याला बॉर्डर जॉईन करायची असेल तर मग करू शकतो, पण ती बॉर्डर पण वेगळीच दिलेली आहे. म्हणजे कधी कधी असं उलटं पालटं दिलेलं असतं. आता इथे स्लीव होती त्या मापाची म्हणून होऊन जमलं, ते बघू शकता तुम्ही. ते झाली कटिंग आपली स्लीवची, तेवढी स्लीव हवी होती फक्त वर्कची, त्यामुळे त्याचा ॲडजस्ट होऊन गेलेलं आहे, बघितलं तुम्ही. नाहीतर मग काय प्रॉब्लेम झाला असता माहिती का. आता पाठीचा तर तेवढा भाग घेणंच होतं, पाठीला काही जॉईंट तर लावू शकत नाही ना आपण. बघा इथे बॉर्डर उलट्या साईडला दिलेली आहे. ही मोराची जी डिझाईन जी आहे ती वेगळ्या साईडला दिलेली आहे. म्हणजे कसं पण वर्क करून देतात लोक. वर्कचा जो ब्लाऊज आहे तो लांब हाताचाच असं ॲडजस्ट करूनच वर्क करायला पाहिजे ना. बॉडी जर छोटी असले तर होतं, पण 10 जर छातीचा भाग घेतला आपण, चौथा भाग तर कुठं जातो तो. दोन इंच मार्जिन मिळवल्यावरती मग कपडाच राहत नाही. आता इथे आपलं कटोरी पार्ट आणि साईड पार्ट ते सर्व आपण इथे कटिंग करून घेणार आहोत. कटिंग झाल्यानंतर ह्याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे पूर्ण टिचिंगचा तुम्हाला मी अपलोड करणार आहे. हा जो पूर्ण बघा, आधी कटिंगचा बघा, त्याच्यानंतर तुम्ही टिचिंगचं पण पाहू शकता. आणि असेच छान छान व्हिडिओमध्ये कमेंट करत राहा, सर्वांनी लाईक करत राहा मित्रांनो. आणि इथून मागे एवढा सपोर्ट केलेला आहे मला, तसंच मला सपोर्ट राहू द्या तुमचा सर्वांचा. आणि आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. आणि चॅनल मोनोटाईज आहे बरं का आपला, तर नक्की चॅनलला भेट द्या सर्वांनी. आणि रात्री लाईव्ह असते आपले, लाईव्हला पण या सर्वांनी. आता इथे आपल्याला ती पट्टी काढायची आहे ना, क्रॉस पट्टी. चला याला उभं कर, अशा साईडने अशा पद्धतीने ठेवून मग करते.
जसं ॲडजस्ट होईल तसं करायचं आपलं आणि उगा कपडा पण वाया घालवायचा नाही. आता ह्यांचं कसं ते साडीतला कपडा होता म्हणून वाचला, म्हणजे होतं भरपूर. आता ह्याला पायपिंग पण करायची नव्हती मला, गळ्याला केली असती तरी चाललं असतं, पण नाही केली, ते वर्क होतं ना त्याच्यासाठी. चला आता भेटूया पुढं टीचिंगच्या व्हिडिओमध्ये. चला बाय मैत्रिणींनो.